कॅबिनेट बैठक पण झाली आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी चांगला मोठा निर्णय घेतला। आकारपडीत जमीन ज्या होत्या त्या जमिनी 25% रेडी रेकनरचे पैसे घेऊन त्यांना परत द्यायचे। गेल्या अनेक वर्षापासून त्या जमिनी पडून होत्या आणि पडीक जमिनी आकारपडीत, त्यामुळे आता ते शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। जवळपास 4850 हेक्टर जमीन हा मोठा निर्णय आज घेतला शेतकऱ्यांसाठी। शेतकऱ्यांना मोठा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न। हा बिलकुल हा ऐतिहासिक निर्णय आहे शेतकऱ्यांसाठी। गेल्या अनेक वर्षापासून आकारपडीत किती वर्षापासून प्रलंबित होता आकारपडीत? जवळपास नाही 20 नाही जास्त। त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आता शेतकऱ्यांना दिलासा मिळतो। आमचं शेतकऱ्यांचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार, त्यामुळे 2.5 वर्ष देखील आम्ही जे काम केलं त्याची पोचपावती विधानसभेच्या निवडणुकीत मिळाली। लाडक्या बहिणी, लाडके शेतकरी, लाडके भाऊ सगळे पहिली कॅबिनेट होती, त्यामुळे बीडचा मुद्दा भरपूर गाजतो। बीड बाबतीमध्ये काय सांगाल, कशा रीतीने शासन होणार का? बिलकुल होणार। सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने निर्गुण हत्या झाली ती आणि खरं म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे आणि त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये कुणीही असला तरी त्याला सोडलं जाणार नाही आणि त्याच्यावर जसं निर्गुणपणे हत्या झाली तशाच प्रकारची कडक आणि कठोर कारवाई आरोपींवर होईल। ही केस मुख्यमंत्री महोदयांनी SIT CID कडे दिलेली आहे। SIT लावली आहे, CID तपास करते आहे आणि कोण वाल्मिक कराड यांची सगळी प्रॉपर्टी सीज केली। खाती गोठवल्यानंतर नाक दाबल्यानंतर तोंड उघडतं त्याप्रमाणे आणि कानून के हात लंबे होते आणि म्हणून कोणी याच्यामध्ये या हत्येशी ज्याचा ज्याचा संबंध असेल मुख्यमंत्र्यांनी तर यापूर्वी जाहीर केलेला आहे। मी सांगतो की या हत्येमध्ये एक लोकप्रतिनिधीची हत्या झालेली आहे आणि जे हल्लेखोर आहेत, जे आरोपी आहेत त्यांना सोडलं जाणार नाही। ही केस फास्ट ट्रॅकवर चालवून या ठिकाणी सरकारच्या वतीने या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा लागली पाहिजे अशा प्रकारची कोर्टाला विनंती करतात। त्यांच्या पण राजीनाम्याची मागणी होते वारंवार, जे मंत्री आहेत त्यांचा राजीनामा या पद्धतीनं फेस डिटेक्शन आता इथे स्कॅनर लावलेले आहेत, अशी चर्चा की सामान्य लोकांना यायला आता अडचणी निर्माण होईल। बिलकुल नाही, सामान्य लोकांना अडचणी येऊ नये, मंत्रालयात येताना त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांची कामं विनाविलंब व्हावी अशासाठी शेवटी मंत्रालय हे सुरक्षित असलं पाहिजे, एक शिस्तीचा कारभार इथं असला पाहिजे आणि म्हणून हे नागरिकांच्या दृष्टीने, लोकप्रतिनिधींच्या दृष्टीने सोयीचं असलं पाहिजे आणि त्यांना कुठली गैरसोय होऊ नये, त्यांची कामं विनाविलंब झाली पाहिजे हा हेतू ठेवून मुख्यमंत्री महोदयांनी आज बैठक घेतली होती आणि याच्यामध्ये संपूर्ण सुरक्षेचा आढावा घेतलेला आहे। वेगवेगळ्या पद्धतीने यंत्रणा लागेल आणि याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा वापर होईल आणि त्यामुळे ही सुरक्षा यंत्रणा अतिशय परिपक्व आणि मजबूत होईल। सुरक्षा के बारे में भी और किसानों के बारे में भी आज कैबिनेट में बहुत अच्छा विषय हुआ है। अब 8,400 एकड़ हेक्टर जमीन जो किसानों की जमीन आकारपड़ित कहते हैं उसको आज राहत दी हुई है और उसमें किसानों को बड़ा फायदा है। उसके बाद में ये सुरक्षा यंत्रणा जो है मंत्रालय की एकदम फुल प्रूफ हो, आने वाले जो नागरिक हैं उनको उसकी तकलीफ ना हो, उनकी अड़चन न हो यार, उनको आकर उनका काम आसानी से हो, इसलिए आज मुख्यमंत्री महोदय जी ने एक आढावा बैठक ली थी और निश्चित रूप से ये सुरक्षा यंत्रणा फुल प्रूफ होगी और इसमें AI का, आर्टिफिशियल इंटेलिजेंस का बड़े पैमाने पर इस्तेमाल होगा और इसीलिए ये लोगों के, सामान्य लोगों के सुरक्षा के लिए और मंत्रालय में जो भी आएंगे वो सुरक्षित रहे और एक डिसिप्लिनरी तरीके से यह मंत्रालय का कामकाज हो,
इसलिए ये आज की बैठक हुई। बीड के मामले में जो संतोष देशमुख इनकी हत्या हुई है, ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है। ये इसमें जो भी आरोपी है, जैसे कानून के हाथ लंबे होते, मैंने कहा है, नाक दबने के बाद मुंह खुलता है, और हाजिर हो गए। अभी उनके जो भी साथी है, जो भी लोग इस हत्या में आरोपी है, उनको बख्शा नहीं जाएगा। मुख्यमंत्री महोदय जी ने SIT लगाई है, CID तपास कर रही है, और इसमें फास्ट ट्रैक पे केस चलाई जाएगी, और कोर्ट को शासन की ओर से रिक्वेस्ट की जाएगी, निवेदन किया जाएगा कि जैसे निर्गुण हत्या हुई है वैसे कठोर शासन होनी चाहिए, आरोपी को फांसी की सजा होनी चाहिए। ऐसी मांग सरकार की तरफ से कोर्ट में किया जाएगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।